नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे शर्वरी ही मॅकने त्या शर्वरीला आता एक मालवणी भाषेत कविता लिहून दिल्याची आता शर्वरी बघता क्षणी शर्वरी म्हणते की मॅक इतकं ना माझं कौतुक दुसरं कोणीच करू शकत नाही आणि त्याने ही कविता मला मालवणी भाषेतून लिहिली, त्यामुळे तो खरा माझा फ्रेंड आहे. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की मॅक प्लीज मालवणी भाषेतून लिहिलेली मला ही कविता तू वाचून दाखव. तर हसतच मॅक म्हणतो की अगं मी लिहिली ना कविता, मग वाचून दाखवायची काय गरज आहे, माझी पाठ आहे ती. आणि लगेच आता सगळेजण आता मॅकला ती कविता वाचायला सांगतात. तर नाचतच आता कविता आता मॅक आता शर्वरीकडे बघत बोलू लागतो. आणि एवढी सुंदर आता कविता मॅकने आता नाचत नाचत आता म्हणून दाखवताच आता सगळेजण हसू लागतात आणि खुश होतात. तर तेवढ्यात पुढे येऊन शर्वरी मॅकचे गाल ओढते. तर आता मॅक म्हणतो की तायडे तू माझं कौतुक कर ग आणि ओढ माझे गाल. आणि लगेच आता शर्वरी गाल ओढते आणि मॅक म्हणतो की तायडे तूच माझी खरी फ्रेंड्स आहे आणि तू आपल्या लाईफमध्ये आली ना, आपली लाईफच बदलून गेली बघ. आणि तू माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतं आहे तायडी. आणि मॅक म्हणतो की कारण तायडी तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस आणि म्हणून तू माझी बेस्ट फ्रेंड असल्याचे आता मॅक सांगतो. आणि पटकन आता शर्वरी ही मॅकला घट्ट अशी मिठी मारते. आणि इकडे आता नेक्स्ट गिफ्ट हे गौतमचं असल्याचे समयरा बोलून आता समयरा ते गिफ्ट गौतमकडे देते. आणि इकडे आता गौतमला आयपॅड म्हणून गिफ्ट आलेलं असतं. आणि ते बघताच आता गौतम म्हणतो आयपॅड. आणि लगेच हे दुसरं तिसरं कोणी नाही तर दादाने घेतलंय. आणि गौतम म्हणतो की दादा. तर आता जे नकारार्थी मान हलवतो. गौतम म्हणतो काय तू नाही घेतलं, मग कुणी घेतलं. आणि त्यानंतर आता गळ्यात हात टाकत गौतम आकाशला म्हणतो की आकाश थँक्यू सो मच. तर आकाश म्हणतो नाही मी सुद्धा नाही घेतलं. आणि गौतम म्हणतो की तू सुद्धा नाही, मग हे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मला दिलंय कोणी. आणि गौतम सगळ्यांकडे बघू लागतो. आणि समयरा म्हणते की अरे थिंक अबाउट यू. आणि असं असेल ना ऑफिसमध्ये कोणीतरी ज्याला ना तुझी चॉईस अगदी बरोबर ओळखता येते. आणि समयरा म्हणते की जे असं तुला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट ऑर्डर करू शकेल असं कोणीतरी असेल ना ऑफिसमध्ये. लगेच आता गौतम समयराकडे बघत म्हणतो की अच्छा तू दिलंस. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि इकडे आता समयरा म्हणते की 5 मिनटं जे काही झालं आहे ते सगळं विसरून मला फ्रेश होऊन पुढे जायचं आहे. तर आता फ्रेंड असे म्हणत समयरा हात पुढे करते. तर गौतम समयराला हात मिळवणी करतो. आणि त्यानंतरचं गिफ्ट आता पुन्हा मॅकला मिळालेलं असतं. तर मॅक आता त्या गिफ्टचा बॉक्स उघडून बघू लागतो. पुन्हा आतमध्ये बॉक्स, आतमध्ये बॉक्सच्या बॉक्स असे बॉक्स उघडत आता शेवटी मॅकला दिलेलं असतं ते एक घड्याळ. आणि ते घड्याळ बघून आता मॅक आश्चर्याचा धक्का बसून गौतम जयकडे बघतो. तर जय नकारार्थी मान हलवतो. आता मॅकला सुद्धा कळत नसतं की हे गिफ्ट नक्की दिलं कुणी असेल. आणि मॅक म्हणतो की एकदम कडक गिफ्ट आहे, घड्याळ आहे. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि मॅक म्हणतो की खूप महागडं घड्याळ आहे आणि खूप महागड्या कंपनीचं दिसतं, मला नावसुद्धा वाचता येत नाही. आणि इकडे आता मॅक म्हणतो की मी कधी एवढं महागडं घड्याळ हातात घातलं नाही, पण घेतलंसुद्धा नाही. आणि मॅक म्हणतो की मला सांगता येणार नाही मला हे एवढं महागडं गिफ्ट कोणी दिलं आहे, कारण सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आणि मॅक म्हणतो की मला कळतं आहे की हे ज्याने कोणी दिलं आहे त्याचं माझ्यावरती थोडं जास्त प्रेम आहे. आणि लगेच आता मॅक म्हणतो की थँक्स टू फ्रेंड्स, म्हणजे हे श्रीकृष्णाने सुदाम्याशी दोस्ती केल्यासारखं आहे हे. आणि लगेच आता इकडे मॅकच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागतात. तर शर्वरी आता इकडे जयकडे बघते. तर जय मान हलवतो. आणि मॅक म्हणतो की मी फक्त त्याला थँक्यू असेच बोलू शकतो. आणि मॅक म्हणतो की हा दिवस आणि हे जे काही आत्ता घडले ना ते मी कायम लक्षात ठेवीन. आणि मॅक म्हणतो की थँक्यू ज्याला कोणी दिलंय त्याला. तर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेवढ्याच जय आतमध्ये जातो. शर्वरीचं लक्ष आता जयकडे जाते. आणि इकडे आता जय हा ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये येऊन बसतो. तर तेवढ्यात आता टकटक दरवाजावर आवाज येताच आता जय म्हणतो कमिंग कोण आहे. तर शर्वरी आतमध्ये येते. जय म्हणतो काय आता काय काम आहे. आणि हात पुढे करत आता हातामध्ये शर्वरीने गिफ्ट आणलेलं असतं आणि ते पुढे धरत शर्वरी म्हणते की सर हे घ्या ना. तर जय म्हणतो काय आहे हे. शर्वरी म्हणते की तुझ्या हातात काय मी बॉम्ब देते का, घेणार आहे. आणि त्यानंतर आता जय खाली मान घालतो. तर शर्वरी म्हणते की शायनर मला माहीत होतं इथे तुला कोणीच गिफ्ट देणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की कोणी म्हणजे कुणालाही तू आवडत नाही म्हणून. कारण शर्वरी म्हणते की सगळेजण तुला घाबरतात कारण तू बॉस आहे ना सगळ्यांचा. आणि शर्वरी म्हणते की कारण त्यांचा जॉब तुझ्या हातात आहे. आणि मैत्री म्हणली की मजा येते, मस्करी येते.
आणि शर्वरी म्हणते की मग तुझ्याशी कोण मजा मस्ती करणार आणि तुमच्या फ्रेंडसाठी गिफ्ट आणा असं म्हटलं गेलं होतं ऑफिसमध्ये, मग तुला कोण गिफ्ट आणणार आणि कोण फ्रेंड बनणार. आणि शर्वरी म्हणते की मग अशी हिंमत ऑफिसमध्ये कोणामध्ये असणार, शेवटी काय मग मीच उरले. आणि शर्वरी म्हणते की तू काहीही बोल, कधी कधी तू माझ्यासोबत फ्रेंड असल्यासारखा वागतोस बरोबर ना. तर जय आता शर्वरीकडे बघतो आणि शर्वरी म्हणते की म्हणून हे माझ्याकडून तुझ्यासाठी असे म्हणत ते गिफ्ट शर्वरी जय समोर धरते आणि उठून उभा राहा. जय ते गिफ्ट आपल्या हातात घेतो तर शर्वरी म्हणते की एवढ्यात उघडू नको, जस्ट रिलॅक्स. आणि शर्वरी म्हणते की मला असं वाटलं की तुला हे गिफ्ट द्यावं म्हणून मी घेतलं. आणि आता ते गिफ्ट उघडून बघताच आता ते लव्ह स्टोरीचं एक एनरिच सिगलचं लव्ह स्टोरी बुक असतं आणि लगेच ते बघताच आता इकडे आता जय म्हणतो की लव्ह स्टोरी, तर आता शर्वरी म्हणते क्लासिकल आहे तुला आवडेल. आणि लगेच आता जय म्हणतो आय डोंट बिलीव्ह लव्ह स्टोरी. आणि लगेच आता त्या पुस्तकाला हात लावून आपल्याकडे घेऊ लागताच शर्वरी म्हणते बरं. तर तेवढ्याच जय पुस्तकाला हात लावतो आणि म्हणतो की बरं मी वाचेल तरी पण. आणि लगेच आता जय शर्वरीकडे बघत हसतो आणि लगेच आता शर्वरी तेथून जाऊ लागताच अचानक थबकते आणि म्हणते की आणि शायनर मीच तुझी पहिली गर्लफ्रेंड. आणि शर्वरी आता बोट पुढे करते तर जय अवाक होऊन शर्वरीकडे बघतो आणि शर्वरी आणि जय फक्त एकमेकांकडे एकटक नजरेने बघतच राहतात. शर्वरीने सगळ्यात मोठी गोष्ट जयला बोलून दाखवलेली असते आणि त्याच्यासाठी शर्वरी ही जयची पहिली गर्लफ्रेंड बनलेली असते. आणि पुन्हा आता शर्वरी थपकतच म्हणते की अरे हो, फ्रेंडशिप बँड तर बांधायचा राहिला आणि पटकन पुढे येत. आता शर्वरी तो बँड पुढे करते तर जय उठून उभा राहत त्याचं हात पुढे करतो आणि शायनर नावाचं ते फ्रेंडशिपचं बँड आता शर्वरी जयच्या हातात बांधते आणि म्हणते की हॅपी फ्रेंडशिप डे शायनर. तर जय आता त्या शायनर नावाच्या बँडकडे बघतो आणि खुश होतो आणि शर्वरीकडे बघत असतो. आणि त्यानंतर दुसरं एक गिफ्ट असतं. शर्वरी म्हणते हे मी गेल्यानंतर उघड. आणि अतिशय जय सारखाच दिसणारा त्या गिफ्टमध्ये एक बावला असतो आणि ते बघून जय अजूनच इम्प्रेस होऊन खुश होतो आणि तो बावला जयच्या नावाचा तसाच आता जय टेबलवर ठेवतो. आणि आता ते पुस्तक उघडताच आता ते पहिल्याच पानावरती शर्वरीने जयसाठी आता काहीतरी सेंटेन्स लिहून ठेवलेले असते आणि जय तो वाचू लागतो. आणि डिअर जय सर, हॅपी फ्रेंडशिप डे या नावाने या वाक्याने सुरुवात करून शर्वरी जयसाठी लिहिते. आणि त्यामध्ये शर्वरीने लिहिलेलं असतं की डिअर जय सर, प्रेम तेव्हाच होतं ज्या वेळेस आपण कोणतीही अपेक्षा ठेवत नसतो. आणि लगेच आता शर्वरीने लिहिलेलं असते की आय एम शुअर ही लव्ह स्टोरी तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या जीवनावरची निगडीत ही लव्ह स्टोरी असेल हे तुम्ही नक्की वाचा. आणि लगेच आता त्या शर्वरीने दिलेल्या त्या गिफ्टकडे बघत आता जय म्हणतो की खरंच तू एवढा स्मार्ट दिसतोस. आणि जय त्या बावल्याकडे बघत हसू लागतो. आणि इकडे आता जय घरी येताच आता जय त्याची डायरी आणि ते शर्वरीने दिलेलं पुस्तक बाहेर काढतो आणि त्याकडे बघू लागतो. तर तेवढ्यात जय असे म्हणत तेजू तिथे येते आणि म्हणते की अरे जय, मी तुला कधीपासून हाक मारते आणि किती वेळपासून वाट बघते आणि तुला माहिती आहे का, आपल्याला ना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीमध्ये होत आहे. आणि जय म्हणतो की डेफिनेटली एकदा मी चेक करून घेतो. तर तेजू म्हणते की अरे मी एकदा चेक केलं आहे. आणि लगेच आता तेजू ही जयला त्याबद्दल सगळं काही सांगत असते. आणि जय म्हणतो ठीक आहे. तर तेजू म्हणते ठीक आहे काय, पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याला त्याला भेटावं लागणार आहे. आणि इकडे आता तेजू म्हणते की थांब, मीच तुझ्या रेकॉर्डमध्ये लिहून ठेवते. आणि तेजू आता ती डायरी घ्यायला जाते आणि जयची डायरी घेऊ लागताच आता उठून उभा राहत जय म्हणतो की नाही 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 थांब मामा, मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि लगेच नोटिफिकेशनसुद्धा घेतो, रिमाइंडर टाकतो. तर आता तेजू म्हणते की अरे मोबाईलमध्ये कशाला. आणि लगेच आता जय म्हणतो की तू चेक केलं आहे ना मग जाऊ दे, तू मला ना मेल फॉरवर्ड कर. तर तेजू म्हणते तू वेडा आहेस का. आणि लगेच आता तेजू म्हणते की मी तुला मेल फॉरवर्ड केला आहे. तर जय म्हणतो मी बघतो. तेजू म्हणते की आर यू ओके. तर जय मान हलवतो आणि तेजू निघून जाते. आणि पुन्हा आता जय ते पुस्तक घेताच पाठीमागून तेजू पुन्हा दरवाजा उघडते आणि टकटक आवाज करते. पटकन आता जय त्याच्या पाठीमागे पुस्तक लपवतो आणि तेजूकडे बघतो. तर आता तेजू म्हणते जेवायला येतोच ना. तर जय म्हणतो आलोच. आणि पुन्हा तेजू निघून जाते. आणि इकडे आता घरात सगळेजण बसलेले असताना आता मयू ही कोणासोबत काहीही बोलत नसते. तर तेवढ्याच शर्वरी मयूकडे येते आणि म्हणते काय गं मयू, अगं तू स्कूलमध्ये कॉलेजमध्ये गेली होतीस ना, फ्रेंडशिप बँड बांधलेस की नाही कुणाला. मयू काहीच बोलायला तयार नसते. आणि शर्वरी म्हणते की अशी का तोंड पाडून बसलीस, काय झालं सांग ना. शर्वरी म्हणते तुला कोणी फ्रेंडशिप बँड नाही बांधला का. आणि मयू म्हणते काही नाही गं, माझा मूड खराब आहे. तर शर्वरी म्हणते बापरे. आणि शर्वरी म्हणते मला नाही सांगणार का. तर रागाने मयू म्हणते की अगं काय आहे गं तुझं. आणि मयू म्हणते की काय गं,
काय झालं कसं झालं तुला सगळं ऐकायचं असतं, काही नाही झालं, सगळं नॉर्मल आहे. तर आता मयू मोठ्याने ओरडताच आता सुभाष पामा सगळे आशू आता मयूकडे बघतात. शर्वरी डचकते आणि लगेच आता अनु म्हणते की ही काय माझी थट्टा मांडली. आणि अनु आतमध्ये निघून जाताच आता पामा ओरडत म्हणते की अनु ही काय पद्धत झाली का बोलायची. आणि पामा म्हणते काय एवढी चिडचिड करतेस, तिने काय तुला एवढं विचारलं. आणि शर्वरी म्हणते ठीक आहे मामा, अगं तिच्या डोक्याला सुद्धा टेन्शन असतं, दिवसभर प्रॅक्टिकल असतं आणि दिवसभर शाळा असते ना. तर आता पामा म्हणते मग काहीही बोलायचं का, कुठला राग कुठे काढायचा. आणि इकडे आता जेवण करून झाल्यानंतर जय पुन्हा ते पुस्तक वाचायला घेतो. तर आता शर्वरीचे बोलणे जयला आठवते आणि जय शर्वरी म्हटलेली असते की कधी कधी तू माझ्यासोबत फ्रेंडसारखा वागतोस आणि म्हणून हे माझ्याकडून तुला फ्रेंडशिप डेचं गिफ्ट. हे आता प्रत्येक शर्वरीचा शब्द जयला आठवतो. आणि इकडे आता जय त्या पुस्तकाविषयी आता अजून माहिती करून घेतो आणि त्या पुस्तकाकडे बघत आता आतमध्ये कसला सारांश आहे आणि नेमकं ते पुस्तक किती इम्पॉर्टंट आहे हे आता त्या वरच्या पेजवरून आता जयच्या लक्षात येते. तर संध्याकाळी इकडे शर्वरीला झोप येत नसते आणि शर्वरीला सुद्धा आता आपण जयला कसे मीच तुझी पहिली गर्लफ्रेंड हे सांगितलं हे आठवतं. आणि इकडे आता शर्वरी ही उठून खुर्चीवर बसते आणि तिचा मोबाईल घेऊन आता जयला मेसेज करते. त्यामध्ये आता शर्वरी लिहिते की शायनर मी दिलेलं पुस्तक वाचतो ना. आणि तो मेसेज येताच जय मोबाईल बघतो आणि पटकन टचकतो आणि इकडे तिकडे बघतो शर्वरी इथे आहे की काय असे जयला वाटते. आणि पटकन पुस्तक टेबलवर ठेवत जय दरवाजा उघडतो आणि इकडे तिकडे शर्वरी आली की काय बघतो आणि कुणीच नसल्यामुळे जय विचार करतो की हिला कसं कळलं. जय म्हणतो हिला कसं कळलं की मी पुस्तक वाचायला घेतलं म्हणून. आणि त्यानंतर आता जयने रात्रभर जागून ते पुस्तक वाचलेलं असतं आणि जय सकाळी उशिरा उठून आता त्याचा आवरून आता ब्रेकफास्ट करायला येताच आता गौतम म्हणतो की दादा अरे आज एवढ्या उशिरा का उठलास आणि रात्री काही काम करत होता का. तर आता जय म्हणतो की कामच करत होतो, वाचत नव्हतो. तर आता तेजू जयकडे बघते तर जय टचकतो. आणि इकडे आता बिंदू ही जयच्या रूममध्ये जाता जाता बिंदूला ते इंग्लिश शर्वरीने दिलेलं इंग्लिशमधून लव्ह स्टोरीचं पुस्तक सापडतं आणि पटकन बिंदू ती तेजूला देते आणि म्हणते की जय सरांच्या रूममध्ये सापडलं बघा. आणि लगेच आता ते पुस्तक उघडताच आता तेजूला ते शर्वरीने पाठवल्याचे आता समजतं आणि राग येऊन तेजू म्हणते की मला काही कळत नाही आहे काहीचं. आणि तेजू आता विचार करते की शर्वरी परब आपण कोण आहे हे जर आपल्याला कळत नसेल तर तुझी लायकी दाखवून देण्याची आता मला वेळ आली आहे. आणि पटकन आता त्या पुस्तकाचं पहिलं पान आता तेजू जाळून टाकते. आणि इकडे आता शर्वरीचे ते पहिलं पान आता तेजूने जाळून टाकताच आता जय पुन्हा ते पुस्तक उघडतो आणि त्यामध्ये ते पान जाळल्याचं बघून इकडे आता जयला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि आता आईने ते पेज जाळून टाकल्याची सत्यता जय समोर येते आणि रागाने जय आता तेजूला ते पान का जाळून टाकले याचा आता प्रश्न विचारतो. तेजू म्हणते की त्या शर्वरीला तिची लायकी कळायला पाहिजे, तुझ्यासोबत फ्रेंडशिप करते काय आणि लव करून ते लव स्टोरीचं पुस्तक पाठवते. तर जय म्हणतो की त्यात तिचा काहीही स्वार्थीपणा नाही आहे आणि ती जे काही फ्रेंडशिप डेच्या दिवशी केलं ना ते तिने योग्य केलं आहे आणि त्यामध्ये तिचा मला काहीच चूक नाही आहे असे आता जय तेजूला सांगतो. आणि तरीही आता तेजू ऐकायला तयार नसते. पण जयने आता तेजूला आता शर्वरीच बरोबर आणि तू चुकीचे हे दाखवून दिलेलं असतं. तर आता तेजूच्या नाकावर टिचून जय कसा आता शर्वरीच्या प्रेमाचा स्वीकार करतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात कसे अडकतात प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.